नमस्कार, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे, नकळत सारे घडले. भाग 16. सकाळचे 9 वाजून गेले होते. रखमा फार्म हाऊसवर आली होती आणि आपले नेहमीचे काम आवरत होती. स्वयंपाकघरात काम करता करता तिची नजर हॉलवर असलेल्या अनन्यावर पडली. अनन्याचा तो खुललेला, प्रफुल्लित आणि समाधानी चेहरा बघून रखमाच्या मनातून खूप बरं वाटलं. निघण्यापूर्वी मालतीने रखमाला फोन करून अनन्याच्या प्रवृत्तीची काळजी घ्यायला सांगितली होती आणि त्या दोघांमध्ये आता दुरावा उरला नाही हे समजताच रखमाच्या जीवात जीव आला. आज अजय आणि अनन्या आजूबाजूला परिसरात थोडं फिरून मग संध्याकाळपर्यंत घरच्या प्रवासाला निघणार होते. पण अजयची अवस्था काही वेगळी होती. त्याला आज रूम बाहेर पाऊस पाऊल टाकावंसं अजिबात वाटत नव्हतं. नाश्ता सुद्धा त्याने हट्ट करून रूम मध्ये मागवून घेतला होता. आता नाश्ता आटोपल्यावर अनन्याला कवेत घेत मिठीत घेऊन बेडवर बसला होता. अहो, दिवसभर मला असंच मिठीत घेऊन बसणार आहात का? अनन्याने त्याच्या छातीवर हात ठेवत लाडात विचारले. का? तुला नाही आवडणार का माझ्या मिठीत राहायला? अजयने तिला गालाला आपला गाल लावत विचारले. आवडेल, पण जरा. अनन्या बोलता बोलते थांबली आणि लाजून तिने मान खाली घेतली. किती का लाजतेस तू अनन्या? अजय तिच्या नाकावर बोट ठेवत म्हणाला. चला ना, आपण बाहेर थोडं फिरून येऊया. निसर्ग किती सुंदर वाटतोय. अनन्या विषय बदलत म्हणाली. बरं, चल बाई. पण आपल्याला आजच निघायचं आहे, अजय म्हणाला. पण आपण तर उद्या सकाळी निघणार होतो ना? अनन्याने आश्चर्याने विचारले. का? तुला अजून थांबायचं आहे का माझ्यासोबत इथं? अजयने डोळा मारत खट्याळपणे विचारलं. अहो, तसं नाही, पण तुम्ही आधी म्हणाला ना म्हणून विचारलं. अनन्या गालातल्या गालात हसत म्हणाली. अजय गंभीर होत म्हणाला. उद्या सकाळी ऑफिस मध्ये माझी एक अत्यंत इम्पॉर्टंट मीटिंग आहे. त्यामुळे आपल्याला आज संध्याकाळपर्यंत पोहोचावं लागेल. आणि हो, पुढच्या आठवड्यात आदूचा बर्थडे आहे ना, मग तुला तिची शॉपिंग, बाकी तयारी पण करायची असेल ना? अरे हो, ते तर मी विसरलेच होते. खूप तयारी करायची आहे आदूच्या बर्थडेची. अहो, शॉपिंगला जाताना मी मिहिरला सोबत घेऊन जाऊ का? आणि कविताताई पण विचारते, त्या पण घरीच बसून बोर होत असतील. त्याही येतील आपल्या सोबत, अनन्याने सुचवले. हो, नक्कीच. घे ना सोबत. तसंही कविता आता ऑफिसला जॉईन केलं आहे. तू आजारी होतीस ना, तेव्हाच तिने मला विचारलं होतं कामाबद्दल. सुलूवत्याने तिचं सगळं आयुष्य खराब करून टाकलंय ग. अजय सुस्कारा सोडत म्हणाला. तुम्ही काय बोलताय? कविता ताईसोबत नक्की काय झालंय? काय अडचण आहे त्यांची? अनन्याने काळजीत पडून विचारले. ते मी तुला नंतर सविस्तर सांगेल. आधी मला सांग, आज तो वेळ आपल्याकडे शिल्लक आहे. तो आपण सार्थकी लावायचा का? अजयने तिच्या कंबरेभोवती हात आवडत मुश्किल स्वरात विचारले. अनन्याने लाजून पार चूर झाली. तिने काही उत्तर देण्यापूर्वीच अजयने तिला स्वतःकडे खेचले आणि तिच्या ओठावर आपल्या प्रेमाचा वर्षाव सुरू केला. अनन्याही त्याच्या त्या अथांग प्रेमाने पूर्णपणे मोहरून गेली होती. निसर्गाच्या खुशीत त्या दोन जीवांची प्रेमाचा मनसोक्त आनंद घेताना आणि थकल्यामुळे दोघं एकमेकांच्या मिठीत थोडं वेळ झोपून गेले. घरामध्ये सुलुवात्या जडफडाट सुरू होता. मालती हॉलमध्ये काम करत असताना सुलुवात्या तिथं आल्या आणि धडकण्याचा सुरुवात म्हणाल्या. मालती, तुझी ती थोरली सूनबाई कधी येणार आहे ग घरी? घरची काही काळजी काळजी आहे का नाही तिला? लग्नाला 4 दिवस झाले नाही, तोच फिरायला निघून गेली. इकडे घरातलं सगळं काम तुझ्या एकटीवर पडत आहे. सून घरात आली तरी तूच राबणार आहेस का? सुलो आत्याचा हा कुस्तिक हेतू मालती पुरता ठाऊक होता. त्यांना आत्याचा खूप राग आला होता, पण त्यांनी स्वतःवर ताबा ठेवला आणि अत्यंत शांतपणे उत्तर दिले. ताई, तिची तब्येत बरी नव्हती म्हणून आम्ही तिघं, मी, दिलीप आणि अजयने तिला आग्रहाने तिकडे फ्रेश व्हायला पाठवले आहे. ती काही परकी नाही आणि या घरची सून आहे आणि ते दोघं आज रात्री घरी येतील. तू तुझ्या सुनेचे फारच लाडवून ठेवले बरं का? सुलू आता रागात पाय आपटत म्हणाल्या. वास्तविक अजय आणि अनन्याचे एकमेकावर प्रेम वाढावे आणि ते जवळ यावे हे सुलू आत्याच्या अजिबात सहन होत नव्हते. त्या दोघांनी एकत्र सुखात पाहून आत्याची नुसती चिडचिड होत होती. त्यात भर म्हणजे गेल्या 2 दिवसापासून त्यांना अनन्याच्या हातचे जेवण खायला मिळाले नव्हते. त्यामुळे ते जास्तच वैतागल्या होत्या.
मालतीने त्यांच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे सुलू आता तोंड मुडत थेट आदूच्या रूमकडे निघून गेल्या. त्यांना कविताने अजयच्या ऑफिसमध्ये नोकरी सुरू केल्याचेही समजले होते. त्यामुळे त्यांचा राग अनावर झाला होता. अनन्या एकट्या घरी येऊ दे, तिला कसं जाड्यात फसून इथं बाहेर काढायचं हे मी बघते, असं एकटी कूट कटून सुलू आता डोक्यात शिजत होतं. कविता आपल्या कॅबिनमध्ये बसून विचार करत होती. तिला कोणत्याही परिस्थितीत मिहिरच्या मनात नक्की काय चाललंय हे जाणून घ्यायचं होतं. मिहिरने जर तिच्याशी लग्न करायला होकार दिला, तर ती लगेच त्याच्याशी लग्न करायला तयार होती. तिला आता सासरी मिळालेल्या धक्क्यानंतर एकटे राहण्याचा प्रचंड कंटाळा आला होता. मला आता आईचे काहीच ऐकायचे नाहीये. तिने माझे पहिले आयुष्य उद्ध्वस्त केले. आता मला मिहीर सोडून कोणाचाही विचार करायचा नाहीये. मी याबद्दल मामांना सांगून बघू का? ते मला नक्कीच काहीतरी मदत करतील. कविता स्वतःशीच विचार करत होती. तितक्यात प्रिया तिच्या कॅबिनमध्ये आली. कविताला विचारात मग्न पाहून तिने पाठीवर हात ठेवला. "काय ग कविता, कोणाच्या विचारात हरवली आहेस?" आता ऑफिसमध्ये त्या दोघांची खूप छान मैत्री झाली होती. "काही नाही ग प्रिया, अशीच जुन्या आठवणीत करत बसले होते." कविता हसण्याचा खोटा प्रयत्न करत म्हणाली. "चल, मनातल्या विचारात थोडा ब्रेक दे. आपण कॅन्टीन मध्ये जाऊन मस्त कॉफी घेऊया. येशील का?" "मी तर अभयला विचारलं होतं, पण तो कामाच्या गडबडीत नाही म्हणाला. म्हणून मी तुझ्याकडे आले." प्रिया म्हणाली. "हो चल ना, मलाही कॉफीची गरज आहे." कविता म्हणाली आणि मनात विचार केला, थोडा वेळ विचारातून ब्रेक मिळेल. त्या दोघी कॅन्टीन मध्ये गेल्या आणि कॉफी पीत खूप वेळ गप्पा मारत बसल्या. त्यानंतर आपल्या आपल्या कामाला संपवून त्या आपल्या घराकडे निघाल्या. अजय आणि अनन्याने आपल्या बॅग गाडीत डिक्कीत ठेवल्या आणि ते निघायला तयार झाले. हे एकाच दिवसात अनन्याने रखमा आणि रम्याला आपल्या स्वभावाने वेळ लावले होते. रखमा रमाला म्हणाली, "बघितलंस रम्या, पोरीला अवघा 1 दिवसात आपले किती लढा लागलाय हो." रमाला तर अनन्याकडे बघून त्यांच्या सासरी गेलेल्या स्वतःच्या मुलीची आठवण झाली होती. त्यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांना भावुक झालेलं पाहून अनन्याही मन भरून आले. अजयने हळूच तिचा हात धरून तिला धीर दिला. अनन्या पुढे झाली आणि तिने आदराने रखमा आणि रम्या दोघांच्याही चरणात स्पर्श केला. ते पाहून रखमा गडबडीत म्हणाली, "वहिनी साहेब, हे काय करताय तुम्ही? आम्ही तर इथले नोकर आहोत. आमच्या पाया काय पडताय?" "काका काकू, तुम्ही दोघं माझ्यासाठी आई बाबासारखे आहात. मला हक्काने आशीर्वाद द्या." अनन्या डोळे पुसत म्हणाली. "अखंड सौभाग्यवती राहा बाळा, सुखी राहा." आणि रम्या आणि रखमा मन भरून तिला आशीर्वाद दिला. त्यांचा निरोप घेऊन अजय आणि अनन्या गाडीत बसले आणि मुंबईच्या दिशेने निघाले. मालती मालती हॉलमध्ये बसून सुलूताईंचाच विचार करत होत्या. ही सुलू उगीचच अनन्याला त्रास देते आहे. ती आल्यापासून अनन्याला कामाचा पोजा टाकते. हे मला स्पष्ट विचारायला पाहिजे, असा विचार दिलीपरावांच्या कानावर घालण्याने मालतीने ठरवले. तितक्यात कविता ऑफिसमधून घरी आली. आज तिला मामाला आपल्या मनातली मिहीर बद्दलची सगळी खंत आणि सत्य सांगायचे होते. ती आधी आपल्या रूम मध्ये गेली, फ्रेश झाली, थेट किचन मध्ये आली. तिला स्वतःसाठी कॉफी बनवायची होती. तिला किचन मध्ये पाहून रामू काका धावत आले. "ताई, तुम्हाला कॉफी पाहिजे होती तर मला सांगायचं ना, मी बनवून दिली असती. तुम्ही कशाला त्रास घेतला?" "असू द्या हो रामू काका, मला पण घरातली कामं आली पाहिजे ना. आणि तसंही मला फक्त कॉफी छान बनवता येते. मला तुमच्याकडून, अनन्याकडून जेवण बनवायला पण शिकायचं आहे." कविता हसून म्हणाली, "काय ताई तुम्ही नवऱ्यासाठी जेवण शिकणार का? काळजी करू नका. तुम्ही अनन्याकडून शिका. ती खूप छान जेवण बनवते आणि तितक्याच प्रेमाने शिकवेलही. तिला जेवण बनवायची आणि सगळ्यांना खाऊ घालायची खूप आवड आहे." रामू काका कौतुकाने अनन्याची स्तुती करत होते. "हो करा, सगळे मिळून तिचीच कौतुक करा." सुलू आत्याचा कर्कश आवाज पाठीमागून आला. घरात सगळेजण फक्त अनन्याचेच नाव घेतात आणि तिची स्तुती करतात. हे ऐकून सुलू आत्याला प्रचंड राग आला होता. त्यात कविताला किचन मध्ये काम करताना पाहून त्या अधिकच चिडल्या. "कविता, काय करते तू इथे किचन मध्ये?" सुलू आत्या तिला रागावल्या. वास्तविक सुलू आत्या त्यांची मुलगी कविता राणीसारखी आरामात राहिलेली पाहिजे होती. म्हणून तिचे लग्न अजय सोबत लावून देण्याचा त्यांचा मनसुबा होता. पण कविता मिहीरच्या प्रेमात पडल्या मुला तिला भिकेचे डोळे लागले आहेत, असे त्यांना वाटले आणि म्हणून त्यांना मिहीर प्रचंड राग यायचा. "मी हिला कितीदा सांगितलंय, मिहीरला विसरून अजयला आपल्या जाळ्यात ओढ."
पण ही ऐकत नाही. सुलू आत्या मनातल्या मनात दाट होच खात विचार करत होत्या. तिकडे हायवेवर अजय आणि अनन्या गाडीमध्ये मस्त गाणी ऐकत गप्पा मारत प्रवासाचा आनंद घेत होते. घरी चिमुरडी आदू सारखी मालतीच्या मागे फिरत होती आणि विचारत होती, आजी, माझी आई आणि पप्पा कधी येणार आहेत ग? मला आईची खूप आठवण येत आहे. मालती तिला कडेवर घेत म्हणाल्या, ते दोघं निघाले आहेत बेटा लोणावळ्याहून. रात्रीपर्यंत येते ना? तिकडे किचन मध्ये सुलुआ त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून कविताने आपली कॉफी घेतली आणि ती पिऊन झाली. थेट आदूच्या रूम मध्ये आली, कारण तिला माहिती होतं मालती तिथेच असणार आहेत. अरे कविता, ये ना बेटा, मालती तिला पाहून मायेने म्हणाल्या. आदू कविताला पाहून बेडवर उडी मार म्हणाली, अरे वा आतू, तू आलीस. आता आपण दोघे मस्त धमाल मजा करूया. हो आदू बाळा, आपण नक्कीच खूप मजा करूया. कविताने आदूला जवळ घेत तिचे पापे घेतले. मग तिने मालतीकडे पाहत अत्यंत गंभीर आवाजात विचारले, मामी, मामा कुठे आहेस ग? मला त्याच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. मला त्याच्याकडे एक फार मोठं काम होतं. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. धन्यवाद.